नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयर 5 इयर्स 2025 चे जे काही कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला कशा पद्धतीने फिलअप करायचे आहेत, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. कारण की खूप विद्यार्थ्यांचे आता डॉक्युमेंट हे व्हेरिफाय झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांचे पेंडिंग आहेत. त्यांनी काय करायचं आहे त्याच्यासाठी आपण लाईव्ह सेशन आज 6-7 ला घेणार आहोत. त्या विद्यार्थ्यांनी ते जॉइन होऊन जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तिथे आपण सॉल्व्ह करणारच आहोत. पण जेव्हा तुमचेही व्हेरिफाय जेव्हा डॉक्युमेंट्स होतील, त्यावेळी तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचा असतो, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून नंतरला तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. जसं की आपण बघत आहोत की सी-ई-टीचा जो डॅशबोर्ड आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर टोटल जर आपण बघितले इथे तर 33,000 पर्यंत रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये ॲप्लिकेशन जे लॉक आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत 16,502 म्हणजेच काय या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटेशन वगैरे अपलोड वगैरे केलेले आहेत. त्यामधले जर बघितलं तर 6,330 एवढे स्टुडंटचे डॉक्युमेंट्स हे व्हेरिफाय झालेले आहेत. सो नंतर मग जो ऑप्शन असतो तुमचा हा ऑप्शन फॉर्म. सो ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण किती स्टुडंटनी यामध्ये पार्टिसिपेट आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहेत, ते तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आता आपण बघूया यामध्ये, की डॉक्युमेंट तुमचे व्हेरिफाय झालेले आहेत, ॲप्लिकेशन कन्फर्म आहे. तुम्हाला यामध्ये अशी स्क्रीन तुम्हाला दिसणार आहे. ओके. ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म एंड डॉक्युमेंट व्हेरिफाय. या दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसल्या, तर मग पुढे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगत आहे मी. जसं की इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म येथे दिसत आहे. त्याच्याच जर वरती आपण इथे टॉप साइडला बघितलं, तर आपला इथे ऑप्शन फॉर्म हा तुम्हाला दिसत असतो. कशा पद्धतीने दिसतो ते तुम्हाला आता मी यामध्ये दाखवत आहे. पण त्या अगोदर तुमची जी काही अल्फाबेटिकल लिस्ट असते, ती तुमची पब्लिश होते राउंड 1 ची. त्यामुळे तुम्हाला जे काही त्या नेम ऑफ द कॅन्डिडेट आहे, डी-ओ-बी वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली यामध्ये चेक करायच्या असतात. ते जेव्हा पब्लिश होईल त्यावेळी तुम्हाला मी नक्की सांगेन. नंतरला मग तुमचे फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होते राउंड 1 साठी आणि ही जी फायनल मेरिट लिस्ट असते त्याच्यानंतरच तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला चालू होतात. त्यानंतर जर आपण बघितलं, तर कॉलेज प्रेफरन्स खूप विद्यार्थ्यांचा तर प्रश्न यामध्ये येणारच आहे. तर सर मग कॉलेज प्रेफरन्स स्टार्ट झाले आहेत का? तर इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॉलेज प्रेफरन्स सध्या स्टार्ट झालेले नाही. ओके. बट कशा पद्धतीने फिलअप करायचं असतं, याची प्रोसेस तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. ज्यावेळी ऑफिशियल अपडेट येईल, त्यावेळी मी ऑफिशियल अपडेट त्या पद्धतीने त्यामध्ये लिहीन तुम्हाला. ओके. बट सध्या जे विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय वगैरे झालेलं आहे डॉक्युमेंटेशन, त्या विद्यार्थ्यांनी सध्या काय करायला पाहिजे? तर हेच त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ठीक आहे. सो सध्या कॉलेज प्रेफरन्स हे स्टार्ट झालेले नाहीयेत. बट जेव्हा चालू होतील याच पद्धतीने तुम्हाला ते प्रेफरन्स द्यायचे आहेत. कशा पद्धतीने? ते तुम्हाला आता मी सांगत आहे. यामध्ये जर बघितलं स्टेप 1 मध्ये तुम्हाला नॉर्मली ज्यावेळी तुमचे फायनल मेरिट लिस्ट आल्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म हा चालू होतो. सो कॉलेज ऑप्शन फॉर्म चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला जसं मी सांगितलं, की हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असतो आणि याच्यावरती इथे तुम्हाला दिसत आहे हायलाइट केलेलं आहे मी ऑप्शन फॉर्म. म्हणजेच तुमचे कॉलेज प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे असतात. इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत. शॉर्ट लिस्ट ऑप्शन, स्टेट प्रेफरन्स म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यावे लागतात 1, 2, 3 अशा पद्धतीने ते पुढे तुम्हाला मी सांगितलं आहे, सांगतोय आणि त्यानंतर तुम्हाला लॉक करावं लागतं ऑप्शन फॉर्म. त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होत असतो. ओके. हे 3 प्रोसेस तुम्हाला समजल्या असतील. त्यानंतर तुम्हाला इथे ड्रॉप डाउनला इथे तुम्हाला दिसतं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. ओके. सो जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत आहे मी ते ते तुमचे एल-एल-बी 3 आणि 5 इयर दोघांसाठी सेम आहे. ओके. सो तुम्हाला यामध्ये दिलंय बघा आता प्रोसीड टू फिल फॉर्म जनरल. ओके. सो जे काही तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स आहेत, ऑप्शन फॉर्म देण्यासाठी तुम्हाला ते प्रेफरन्स देण्यासाठी चालू करायचं आहे. स्टेप 2 मध्ये तुम्हाला शॉर्टलिस्ट ऑप्शन जसं मी तुम्हाला पहिल्या तिथे ऑप्शनमध्ये दाखवलेलं, हा जो शॉर्टलिस्ट ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतं सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, ऑल, सिलेक्ट स्टेटस म्हणजे अनएडेड वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट केलं युनिव्हर्सिटीमध्ये तर एवढे कॉलेजेस तुम्हाला त्यामध्ये दिसत असतात.
आता खूप विद्यार्थ्यांच्या यामध्ये प्रश्न असतो, की सर कॉलेजचे जे काही आपण प्रेफरन्स देतो, ते कितीपर्यंत देऊ शकतो? तर मिनिमम 1 तुम्ही देऊ शकता. मॅक्सिमम अनलिमिटेड तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स हे तुम्ही देऊ शकता. ओके. सो हे काही कॉलेजेस आहेत संभाजीनगर, गडचिरोली, जळगाव, सोलापूर, नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई जे काही आहेत त्या कॉलेजचे कट ऑफ हे तुम्हाला मी उद्या परवापर्यंत तुम्हाला देणार आहे. काही ऑलरेडी 60-63 कॉलेजची लिस्ट ऑलरेडी आपण Telegram चॅनलला दिलेली आहे. एल-एल-बी 5 इयरचे आपण दिलेले आहेत. ते पण तुम्हाला डायरेक्टली Telegram चॅनलला दिसून जाईल. तिकडे तुम्ही लिस्ट दिलेली आहे. तो कट ऑफ तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला बनवायचे आहेत. कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पर्टिक्युलर व्हिडिओ बनवून. पण अशा पद्धतीने तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. मग तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स देऊन तुम्हाला नॉर्मली इथे सिलेक्ट केल्याच्यानंतर सर्च कॉलेज या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचे जे काही सर्च कॉलेजेस असतील, ते तुम्हाला यामध्ये तुम्हाला ड्रॉपडाउनला इथे दिसणार आहेत. मग इथे आपण बघा ड्रॉपडाउनमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. सावित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आहे. त्यामध्ये धुळेचे जे कॉलेजेस आहेत, जळगावचे आहेत. जे काही कॉलेजेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला इथे कॉलेजेसची लिस्ट ही पूर्ण ओपन होते. तुम्हाला जो कॉलेज पाहिजे तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. त्यानंतर ड्रॉप डाउन खालती तुम्हाला तो कॉलेज दिसला जातो, की हा तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स म्हणजे सिलेक्ट करायचे आहेत. तिथे दिले तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन ऑफ युअर चॉईस. तुम्हाला जे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत, ते सिलेक्ट कॉलेज झाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे तुमची सेट प्रेफरन्स म्हणजेच तुम्हाला जो कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, त्यापैकी पहिल्या नंबरला कोणता कॉलेज ठेवायचा आहे? खूप विद्यार्थी बोलतात, की मला गव्हर्नमेंट कॉलेज ठेवायचं आहे सर. सेकंड नंबरला कोणता ठेवायचा आहे? आयएलएस ठेवायचा आहे. थर्ड नंबरला कोणता ठेवायचा आहे? तर फिरोदिया ठेवायचा आहे. सो अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्हाला अशा पद्धतीने जर कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, तुम्हाला इथे बघा नंबर दिसत आहे. प्रेफरन्स नंबर 1 या विद्यार्थ्यांनी कोणता ठेवलेला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल लॉ कॉलेज धुले हा ठेवला होता. सेकंड नंबरला कोणता ठेवलेला? तर कर्मवीर औदुंबर पाटील लॉ कॉलेज पंढरपूर हा ठेवला होता. आणि थर्ड नंबरला कोणता ठेवला होता? थर्ड नंबरला जामिया लॉ कॉलेज हा ठेवलेला होता. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत 1, 2, 3 असे जेवढे तुम्हाला कॉलेजेस असतील, 60 कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केले असतील किंवा 50 कॉलेजेस सिलेक्ट केले असतील, तर सर्व कॉलेजेसमध्ये तुम्हाला नंबर प्रेफरन्स वाईज द्यायचे आहेत. प्रेफरन्स का द्यावा लागतो? कारण की 1 नंबरचा कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे. कोणता चांगला कॉलेज तुम्हाला आवडतो तो कॉलेज तुम्ही देणार आणि तो तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस तुमचे जास्त असतात. जसं तुम्ही प्रेफरन्स देणार, त्या प्रेफरन्स नुसार तुमचे कॉलेजेस हे अलॉटमेंट होत असतात. ठीक आहे. सो यामध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग नेक्स्ट जी प्रोसेस असणार आहे तुमची प्रेफरन्स ऑप्शन लिस्ट म्हणजे तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहात, जसं की जे काही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर 1 नंबरला त्या विद्यार्थ्याने चेंज केलं होतं. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज नंतरला त्याने दिलं. सेकंड ऑप्शन त्यांनी काय दिलं? विद्याप्रसारक मंडळ ठाणे याचं दिलं. सो अशा पद्धतीने जे तुम्ही प्रेफरन्स समरी असेल तुमची ऑप्शन लिस्ट, ही तुम्हाला इथे परत एकदा चेक करायला भेटते आणि हे जी असते ती फायनल असते मग. ही जी तुम्ही बघत आहात ते प्रेफरन्स लिस्ट हा तुमचा नंबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स नंबर सिलेक्ट केलेला आहात, तशा पद्धतीने. सो हे सर्व तुम्हाला समोर दिसल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये मग कन्फर्म ऑप्शन फॉर्म तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्ही हे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही दिले प्रॉपरली. मग तुम्हाला इथे आय हॅव रीड ऑल रूल्स एंड ॲडमिशन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ॲप्लिकेशन म्हणजे कन्फर्म ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेजचे जे काही ऑप्शन तुम्ही दिलेले आहात, त्याला तुम्हाला कन्फर्म हे करावं लागतं. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स 1 to 10, 1 to 30 ज्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. नंतरला कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म केल्याच्या नंतर 2 to 3 डेज नंतर तुमचे कॉलेज अलॉटमेंट होते. तर ते कशा पद्धतीने दिसतं ते तुम्हाला यामध्ये सांगतोय मी. 7 आहे तुमचं कॉलेज अलॉटमेंट 2 to 3 डेज नंतर तुम्हाला असं कॉलेज अलॉटमेंट होऊन जातं. आता या विद्यार्थ्याला बघा राउंड 1 मध्ये जे अडवाणी हा लॉ कॉलेज त्यांना अलॉट झालेला होता. सीट एक्सेप्टन्स मग इथे नॉट गिव्हन आहे कारण की अजून त्यांनी तेव्हा पे केलेलं नव्हतं, एक्सेप्ट नव्हते केलेली.
आणि फीज पेड याच्यामध्ये केलं तर नॉट अलॉटेड आहे कारण की तेव्हा त्यांनी कॉलेजची फीज वगैरे पे केली नव्हती. ही फी तुम्ही पे केल्याच्या नंतर इथे तुमचं अलॉटेड येऊन जातं. सीट एक्सेप्टन्स यामध्ये एक्सेप्टेड येतं आणि नॉट पेड म्हणजे इथं पेड येऊन जातं. तुम्ही ही सीट अलॉटमेंट एक्सेप्ट केल्याच्या नंतर. पण तुम्हाला बघा इथे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन डॉक्युमेंट व्हेरिफाय इथे तुमचं डायरेक्टली तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट कोणता झालेला आहे, तो तुम्हाला यामध्ये दिसतो आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट नाही झालं, तुम्ही ते नॉट अलॉटेड असं तुम्हाला लिहून येत असतं. सो हे अलॉटमेंटची लिस्ट हा जो टॅब आहे, हा तुम्हाला यामध्ये टॅब अशा पद्धतीने दिसत असतो आणि अशाच पद्धतीने तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स हे तुम्हाला द्यायचे असतात. अशाच पद्धतीने ही प्रोसेस चालू असते. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न होता, की सर नंतरची जी प्रोसेस असेल कॉलेज प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे असतात. त्यासाठी मला असं वाटलं, की यावरती तुम्हाला एक व्हिडिओ बनवून द्यावा, जेणेकरून तुम्ही या पद्धतीने इन्फॉर्मेशन बघितल्याच्यानंतर तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीने प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. कोणते कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यायचे आहेत ॲज पर कट ऑफ त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे. त्या पद्धतीने तुमचा जो कट ऑफ असेल म्हणजे तुमचा जो पर्सेंटाइल असेल, लास्ट इयरच्या पर्सेंटाइलनुसार तुम्हाला कॉलेजेसचे टॉप 5 कॉलेजेस आणि लेस दॅन टॉप कॉलेजेस याची तुम्हाला पर्टिक्युलर लिस्ट मी तुम्हाला बनवून प्रॉपरली देणार आहे. ठीक आहे. सो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा पुढे शेअर करा आणि हे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज मी जे काही बनवेन, ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. थँक सो मच.